पेढ्याच्या भैरोबाचं आज यात्रा आहे आणि गेली अनेक पिढ्या ही यात्रा चालू आहे। अतिशय म्हणजे यात्रेला विभत्स स्वरूप अजिबात नसते, तर यात्रा ही देवाधर्माला डोळ्यापुढे ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने इथं साजरी केली जाते। छबिन्याचा कार्यक्रम आहे। इथं पालखी आता थोड्या खाली येईल डोंगरावरून, त्यानंतर संध्याकाळला तिचं मार्गक्रमण सातारा शहरातून फिरून ती सकाळी पुन्हा इथं येते आणि देव आपल्या देवळात स्थित होतो। अतिशय गुण्यागोविंदाने आणि चांगल्या पद्धतीनं हा यात्रेचा हे केला जातो। सर्व समाजातली सर्व जाती धर्माची सगळी लोक एकत्र येऊन हा उत्सव। आता श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही 12 कोटी रुपये तिथं टाकलेले आहेत। तिथं एक वॉकिंग ट्रॅक होणार आहे, स्काय वॉकिंग होणार आहे। एक मोठा पुतळा उभा करून त्याच्या हातावरून आपण 2 डोंगर जोडले जाणार आहेत आणि तिथंच योगाची एक केंद्र चालू करतो आहे। तिथं आपलं ॲम्फी थिएटर आहे, व्हिविंग गॅलरी म्हणजे साताऱ्याचं जे विहंगम दृश्य आहे ते बघण्यासाठी डेक जसे फॉरेनमध्ये असतात तसे डेक पुढं काढून अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथलं सुशोभीकरणाचं काम सुरू केलं आहे। आता तिथं ट्रॅक आता फर्स्ट स्टेजचा झाला आहे, आता स्टॅम्प कॉन्क्रीट त्याच्यावर होईल। आता टाकी आणि पाईपलाईन झाली आहे। तिथं 15,000 झाडं लावलीत, पण ती या उन्हाळ्यात काही टिकलेली नाही आणि ती जरी टिकली नसतील तरी कॉन्ट्रॅक्टरला त्याचे पैसे नगरपालिकेमार्फत दिले जाणार नाही आहेत, कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये 3 वर्ष ती झाडं जगवण्याचा क्लॉज आहे। त्यामुळं जी काही झाडं गेलेली असतील ती व्यवस्थित पुन्हा करून एक सातारा जिल्ह्यात नाही तर भारतात असं कुठंही स्काय वॉकिंग किंवा 2 डोंगर जोडले जाणारा कुठेही पूल होणार नाही आहे। हा फक्त इंडोनेशियामध्ये आहे। तशाच पद्धतीचा हा पूल इथं मारसाहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि निश्चित हा परिसर अजून विकास काम आहेत ही जोमानं सुरू आहे आणि या सगळं नागरिक एकत्र असल्यामुळेच होतंय आणि त्या भागाचा परिसराचा विकास सुद्धा या ठिकाणी होत आहे। सगळ्यांनी एकत्र बांधून ठेवलंय आणि हीच आमची भावना, हीच आमची भक्ती आमच्या भैरवनाथाची आहे, त्याची कृपा आमच्या सगळ्यांवर आहे। म्हणून